हरिओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. श्री भगवान वाच. जरी कल्मशाचा आगर तो भ्रांतीचा सागर व्यामोहाचा डोंगर होऊन यससे तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आगवे चिगा थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी. ज्ञानेश्वरीमधला किंवा गीतेमधला काही भाग हा मुख्य उपदेश करणार आहे आणि काही काही वेळेला त्या उपदेशासाठी म्हणून प्रेरणा देणार आहे ते इम्प्लिमेंट करायला. कारण माणूस स्वतःला कित्येक वेळेला त्याच्या स्वतःच्या समजुतीमधून आध्यात्मिक जास्तीत जास्त उन्नती करून घेण्यासाठी अयोग्य समजतो. हे आम्हाला कसं शक्य आहे? स्वामींना शक्य होतं, ज्ञानेश्वर महाराजांना शक्य होतं. आम्ही तेवढे काही कॅपॅसिटी घेऊन आलेलो नाही. ही जी व्यक्तिमत्वाची अपूर्णता सदोदित आपल्या मनात असते त्याच्यातून टॉपमोस्ट ध्येयासाठी काही आपण लायक नाही, आपण थोडंसं बरं करू असं जे स्वतःला वाटत राहतं त्या समजुतीतून बाहेर काढण्यासाठी म्हणून काही काही वेळेला गीतेमध्ये पण आणि ज्ञानेश्वरीमध्ये पण त्याचं भाष्य असल्यामुळे साहजिक रीतीने जागं केलेलं आहे की असं काही नाहीये. स्वामी विवेकानंदांनी जे म्हटलेलं आहे की धर्मामधली जी सर्वोच्च सत्य तत्व आहेत ती जर का काही ठराविक लोकांची मक्तेदारी असती तर ते काही सार्वजनीन सत्य म्हणून स्वीकारण्याचं काही कारण नाही. प्रयोगशाळेमध्ये जर का 2 केमिकल्स एकत्र केल्यानंतर त्याचं पासून जे संयुग तयार होतं ते भारतामध्ये होत असेल तर ते अमेरिकेत पण व्हायला पाहिजे. कोण करतोय आणि कुठल्या काळामध्ये करतोय याच्याशी त्याचं काही घेणं देणं असतं कामा नये. कारण ते शास्त्रीय मेथड तशीच्या तशी स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर मेंटेन केल्यानंतर ते तसंच्या तसं व्हायला पाहिजे. तसं सार्वजनीन सत्य, सार्वकालिक सत्य हे कुठल्या काळामध्ये, कुठल्या परिस्थितीमध्ये, कुठल्या ठिकाणची व्यक्ती त्याचा अनुभव घेऊ पाहते आहे त्याच्यावर अवलंबून नसून तो अनुभव घेण्याची मेथड ती किती ॲक्युरेटली वापरते, दॅट्स इट. तेवढं जर का तू करू शकलास तर तू आधी काय केलंस याच्याशी त्याचं काही घेणं देणं नाही. त्याला समर्थाने अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना असं म्हटलं की केलेलं सजत का नाही? कारण अचूक प्रयत्न करायला आम्ही कमी पडतो. त्या प्रयोग अध्यात्म हा स्वतःवर केलेला प्रयोग आहे. मूळ स्वरूप आपल्याला जाणून घेण्यासाठीचं म्हणून ज्ञानाच्या उद्देशाने केलेला प्रयोग आहे. त्याच्यासाठी त्या प्रयोगासाठी जी साधनं आहेत ती म्हणजे शरीर, मन, बुद्धी आणि इस्पेशली त्यातलंही बुद्धीचं अधिकाधिक शुद्ध असणं, ज्ञानस्वरूप ग्रहण करायला म्हणून तिने तयार असणं, याच्यासाठी म्हणून सगळ्या गोष्टी आधी प्रिपेअर करणं, सतत नेहमी आणि ज्ञानाभिमुख स्वतःला राखणं, याच्याबद्दल जो कोणी थोडासा आग्रही आहे तो व्यक्ती आधी त्याने काय केलंय ह्याच्याशी त्याचं घेणं देणं नाहीये, तो ते प्राप्त करून घेऊच शकतो. त्याच्यासाठी म्हणून अर्जुनाला जे मूळ धोषा अर्जुनाने लावलेला आहे की हे कर्म माझ्या वाट्याला जे आलेलं आहे आणि कृष्ण त्याच्यातून ते कर्म म्हणजे युद्धाचं कर्म व्हायलाच पाहिजे असं म्हणून कृष्ण मुळात स्वतः आग्रही आहे की तुम्ही कौरवांना मारलंच पाहिजे. धर्मराजा तितका आग्रही नव्हता. तो शेवटपर्यंत कौरवांची संधी झाली तरच बरं आणि त्याच्यानंतर 5 गावं मिळाली तरी आम्ही सुखाने राहू, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कृष्णाला काही ते मान्य नव्हतं. आणि अर्जुन आणि कृष्ण हे दोघे ज्यावेळेला त्या रथामध्ये एकांतात आहेत एक प्रकारे, त्यावेळेला कृष्णाची ही आग्रही भूमिका आणि युद्धाच्या या प्रसंगामध्ये आणून ठेवण्याला खरं तर कृष्णच कारणीभूत आहे असा अर्जुनाचा कुठेतरी भाव नसेल असं म्हणता येत नाही. कारण कृष्णाने एवढं जोरकसपणाने जे सगळं केलं नसतं तर कदाचित धर्मराजाने केव्हा ते सगळं गुंडाळून ठेवलं असतं आणि भीमाला काही वाटत असलं तरी तो वेगळीकडेच घेऊन गेला असता. म्हणून ह्या पापकर्मासाठी म्हणून मला आता इथे तू आणलेला आहेस, निहत्य तू आणलेला आहेस म्हणण्यापेक्षा मी आलेलो आहे. निहत्य धार्तराष्ट्रांना का प्रीतीस्या जनार्दन,
या सगळ्या धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला काय प्राप्त होणार आहे? पापमेवाश्रयेत अस्मत् हत्वैतान आततायिनः. हे लोक आततायी आहेत, मूर्ख आहेत, पण आम्ही पण असं करायला लागलो तर आम्हाला पाप लागेल. कारण का? तर आम्ही स्वजनांनाच मारतो आहे. अहो बत महत पापम कर्तुम व्यवसिताम भयम, की आम्ही एवढं मोठं पाप करायला चाललेलो होतो. अशा प्रकारे तो स्वतःला पाप लागेल याच्या बाबतीत जास्ती कन्सर्न आहे. आणि त्या त्याच्या भूमिकेतून, पापाच्या समजुतीतून त्याला बाहेर काढण्यासाठी गीता सांगितली गेली एक प्रकारे. आणि त्याचा रेफरन्स या श्लोकामध्ये पण आलेला आहे, की ज्या श्लोकावरचं हे भाष्य आहे की अपि चेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः. सर्व पाप्यांमधला टॉपचा पापी जरी तू असशील, पापकृत्तमः तर तम सुपरलेटिव्ह डिग्री, की तू अगदी पाप्यातला पापी असशील, त्याच्यातलाही अगदी राजा असशील, तरी सर्व ज्ञानप्लवेनैव वृजिनम संतरिष्यसी. ज्ञानाच्या नौकेत बसलास तर हा समुद्र तरुण जाशील, असं त्यांनी म्हटलं. भावाच्या नौकेत बसून तरुण जायला सांगितलेलं नाहीये. असं म्हणू शकलं असतं की ते आधी शेवटी म्हटलं गेले थोडस, की तू मलाच येऊन मिळ आणि अहम तो सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा, ते वेगळ्या संदर्भाने म्हटलं गेलंय. पण मुख्य नौका कशाची सांगितली, म्हणजे आधार कशाचा सांगितलाय? ज्ञानाचा आधार सांगितलेला आहे. सगळ्या गोष्टी सायंटिफिकली स्वतः आतमध्ये जी व्यक्ती मूळ स्वरूपाबाबतीत स्वतःच्या अवेअर नाहीये, तिने कोणावरही भाव ठेवला तरी आपण काहीतरी एक सामान्य व्यक्ती आहोत, हा भाव ती सोडू शकत नाही. म्हणजे आमचे गुरु किती श्रेष्ठ होते, आम्ही कुठल्या संप्रदायात आहोत, किंवा आम्ही एखाद्या महान कुळामध्ये आहोत, पण मी केलेल्या ज्या चुका आहेत, माझ्या ज्या अपूर्णता आहेत, त्याचा गिल्ट मी घालवणार कसा या सगळ्याबद्दल? माझा भले कोणाकडे भाव आहे, पण तो भाव अगतिकतेतून आहे. कारण की तुला असं स्वतःच्या दिव्य स्वरूपाची भान नसल्यामुळे तुला भाव ठेवण्याशिवाय गत्यंतर नाहीये त्यांच्या पायी. कारण तुला ते सारखं टोचत राहतं आतमधून. आणि याचं जर का परमनंट सोल्युशन काढायचं असेल तर स्वतः ज्ञानस्वरूप आहे हे जाणणं, याच्या पलीकडे किंवा याच्या अलीकडे कुठलंही सोल्युशन नाही. आणि याच्या बाबतीत गीता खूप पर्टिक्युलर आहे, की ज्ञानाच्या साह्यानेच तुला हे घालवता येईल. मग तू जरी कल्मशांचा आगरू, म्हणजे पापाचं अगदी आगर असशील, भ्रांतीचं सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन यशस्वी, अगदी सर्व गोष्टींचं आजपर्यंत तू चुका केलेल्या असशील, तरी सुद्धा ज्ञानशक्तीचे निपाडे हे आगवे चिका तोकडे. ज्ञानशक्ती म्हणजे एकूण स्वतःचं मूळ स्वरूप जे शुद्ध आहे, त्याचं जर का तू आलंबन घेतलंस किंवा त्याचा जर का तू वेध घेतलास तर असं लक्षात येईल हे सगळं खूपच किरकोळ आहे. ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी आहे. त्याला स्वामी रामसुखदासांनी असं म्हटलंय की हजारो वर्ष ज्या खोलीमध्ये अंधार पसरलेला आहे, त्या खोलीमध्ये जर का प्रकाश आणायचा असेल तर असा परत पुढची हजारो वर्ष लागत नाहीत. एक दिवा आणल्यावर त्या इन्स्टन्सला प्रकाश होतो. तसं व्यक्तिमत्वाच्या अपूर्णता लहानपणापासून आम्ही कॅरी केल्या, वाढवतच नाही लोक. खरं सांगायचं तर मुलांना कुठे अपूर्णतेची जाणीव असते, ती आनंदात असतात. हळूहळू जसजसं वय पुढे जातं तसतसं कंपॅरिझन सुरू होतं आजूबाजूच्यांची, आणि त्याच्यामधून कुठेतरी अपूर्णतेची जाणीव येते. आणि मग ती आई वडील पण जास्ती त्यांच्यामध्ये इन्फ्युज करत राहतात. त्याच्याकडे बघ, शेजाऱ्याच्याकडे बघ, तुझं काय चाललंय. ह्याच्यामधून एक पर्सनॅलिटी तयार व्हायला लागते, आणि ती पर्सनॅलिटी अपूर्णतेची जाणीव अक्वायर करत 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 नेते. पण ती अक्वायर केलेली अपूर्णतेची जाणीव घालवायला हळूहळू पूर्णता आणायची गरज नाही. पूर्णतेचा अनुभव स्वतःमध्ये किती सुंदर लोक प्रतिपादन करतात. कालच मी एक जय कृष्णमूर्तींचं एक बोलणं ऐकलं. त्यात त्यांना असं विचारलं होतं की ॲन इंडिव्हिज्युअल ॲक्च्युअली इज होल इन इट सेल्फ. तो स्वतःच एक व्यक्ती स्वतःमध्येच पूर्ण आहे, मग तो असा का असतो? तर ते म्हणले की ॲक्च्युअली वी शुड नॉट कॉल एनीवन ॲज इंडिव्हिज्युअल, बिकॉज इंडिव्हिज्युअल जो त्याचा अजून एक विभाग करता येत नाही त्यालाच इंडिव्हिज्युअल असं म्हणतात. मला हे वाक्य शब्द इतका आवडला की इंडिव्हिज्युअल हा शब्दच पूर्ण आहे, बट
आम्हाला ते माहिती नसल्यामुळे वी आर ऑलवेज फ्रॅगमेंटेड असं त्यांनी म्हटलं. म्हणून इंडिव्हिज्युअल याचा अर्थच काय? पूर्णत्व स्वतःच. ते शब्द आम्हाला नेहमी वापरून असल्यामुळे आम्हाला त्याचा आत अजून काहीतरी फोड करून असं काहीतरी मस्त मिळेल असं वाटत नाही. पण त्यामध्ये बघितल्यानंतर मला खरंच वाटतं की आपण हा शब्द किती हजारो वेळा उच्चारला असेल आजपर्यंत, पण याचा अर्थ इंडिव्हिज्युअल म्हणजे अजून याचं डिव्हिजन नाही, एक पूर्णत्व. व्यक्ती हा शब्द पण त्याच्यावरून मला वाटला की मराठी शब्द काय म्हणतो? व्यक्ती म्हणतो. तर व्यक्ती म्हणजे तरी काय? व्यक्त झालेलं तत्व पूर्णत्वानेच व्यक्त आहे प्रत्येकाच्या ठिकाणी. म्हणून फूल ज्या वेळेला फुलतं त्यावेळेला ते कुठलं फूल आहे याच्यापेक्षा ते फुललेलं आहे महत्वाचं आहे. म्हणून मोगऱ्याच्या फुलाचं फुलणं आणि अबोलीच्या फुलाचं फुलणं किंवा एखाद्या रानफुलाचं फुलणं हे त्याच्या परीने पूर्णच आहे. तसं आम्ही कोण आहोत त्याच्याशी घेणं नाही आहोत. आपलं मूळ स्वरूप काय आहे? आमच्या ठिकाणी आम्ही पूर्ण असं अनुभवणं, याच्यामधून त्या अपूर्णतेच्या सगळ्या जाणीवा तुमच्या निघून जातील आणि एक प्रकारे कंटेंटेड असणं, उजळलेलं असणं स्वतःच्या ठिकाणी, आणि मग त्या उजळलेल्या जाणीवेमधून तुमच्या व्यक्तिमत्वाच्या अपूर्णता आपोआपच दूर व्हायला लागतात. दुसरं काही करायला लागत नाही. दुसरं पॉलिश मारून आम्ही काहीतरी स्वतःला पूर्णत्व आणण्याचा प्रयत्न करणं व्यक्तिमत्वाच्या अंगाने, व्यक्तिमत्व सद्गुणांचं संवर्धन करणं आवश्यकच गोष्ट आहे, कारण ती काही तशी नाही केली तर काही फार चांगली गोष्ट आहे अशातला भाग नाही. पण सारखं कुठले तरी गुण समजून घेणं, करत राहणं, त्याला एक मर्यादा आहे शेवटी. एक बेसिकली तुमची अपूर्णतेची जाणीव ही काढून टाकण्यासाठी तुम्हाला ज्ञानाचाच आश्रय घ्यावा लागेल आणि तिथे तुम्हाला दुसरा ऑप्शन शोधायची जी आपली सवय आहे ती थोडीशी सोडून द्यायला पाहिजे. आणि त्याला भगवंतांनी ह्या श्लोकामध्ये मुख्यतः आणि या ओव्यांमध्ये ऍड्रेस केलेला आहे. पूर्वापार आपल्याकडे ज्या लोकांचे संदर्भ दिले जातात तर अनेक पापी लोक किंवा अशा प्रकारे वाम मार्गाला लागलेले लोक हे काही ना काही अशा इन्सिडन्सेसमुळे मुख्य प्रवाहात आलेले आणि ग्रेट अचीव केलेले लोक हे भारतीय संस्कृतीमध्ये एवढ्या ठिकाणी सांगितले गेले आहेत. वाल्मिकी ऋषी मागेनच गायला सुरुवात केली की नॉन फिगर्स आहेत या सगळ्या. वाल्या कोळीचा वाल्मिकी होणं ही सामान्य गोष्ट नाहीये. एका आयुष्यामध्ये हे टोक बघितलेलं असणं आणि दुसरं टोक बघितलेलं असतं. तसं दत्त संप्रदायामध्ये एक रामानंद महाराज बेडकर म्हणून गेले की जी व्यक्ती त्याच्या पूर्वायुष्यामध्ये अतिशय धनाढ्य होती आणि त्या धनाढ्यतेमधून येणारी विलासिता आणि उपभोग प्रियता ही पण आटोकाट भरलेली होती. पण ज्या वेळेला मध्य वयामध्ये आले, म्हणजे 40शी क्रॉस झाल्यानंतर काही इन्सिडन्समुळे त्यांना स्वरूपवेध घ्यायचा अशी प्रेरणा मिळाली, गुरु प्राप्त झाले. त्याच्यानंतर त्यांनी ते सगळं बंदच करून टाकलं आणि सद्गुरुपदाला पोहोचले. अचानक एक प्रकारे ट्विस्ट घेणं आयुष्याने. म्हणून ही पॉसिबिलिटी की आम्ही ज्ञानस्वरूपाच्या पूर्णत्वाला अनुभवू, ही पॉसिबिलिटी आमचं केवळ वय पुढे गेलं आहे किंवा आम्ही पूर्वी काही केलेलं नाहीये ह्या कंटेक्स्टमध्ये बघायचं काही कारण नाही. दॅट पॉसिबिलिटी ऑलवेज एक्झिस्ट की तुम्ही पूर्णत्वाला जा. किती तर गीतेने म्हटल्याप्रमाणे शेवटच्या सेकंदाला जरी तुम्ही मरणाच्या आधी पूर्णत्वाला पोचलात, ब्रह्माचा अनुभव घेतलात, तरी तुमचं पूर्णत्वाला जाईल. इतकं गीता ऑप्टिमिस्टिक आहे की शेवटच्या सेकंदापर्यंत यू हॅव अ स्कोप. त्यामुळे आता आम्ही ते करू शकत नाही आहोत याचा अर्थ आम्ही ते प्राप्त करणार नाही तशातला भाग नाही. केवळ आम्हाला थोडंसं आतून पुश द्यायची आवश्यकता आहे. कित्येक वेळेला तो पुश अनेक गोष्टींमधून बाहेर आपल्याला मिळत असतो. म्हणून संसारामधलं किंवा ओव्हरऑल व्यवहारामधलं, जगामधलं अपूर्णतेची जाणीव ही आम्हाला या ना त्या प्रकारे रोज मिळत असते की त्याच्यातून आम्ही विड्रॉ होऊन स्वतःपाशी यावं. हे करण्यासाठीच देवाने ॲज इफ संसार आणि जवळच्या व्यक्ती निर्माण केलेल्या आहेत, नातेसंबंध पण, की ते तुम्हाला जागा दाखवत असतात. पण तुम्हाला शिकायची तयारी नाहीये, तुम्हाला तिथेच जायचंय परत. जे म्हणजे तितकेसे स्टेबल आधार नाही आहेत त्याला तुम्ही आधार मानून आपण चालतो आणि त्याच्यामधून ते पुन्हा 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 नाही मिळत आहे हे कळल्यानंतर पुन्हा पुन्हा घट्ट धरून राहायचा प्रयत्न करतो. जे सुट्टच आहे हातातलं ते सोडून जे खरंच तुमचं आहे ते आम्ही धरून बसलो तर असं लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी खूप किरकोळ आहेत. कोणाच्याही अशा प्रकारच्या
आधाराची किंवा डिपेंडन्सीची गरज हळूहळू कमी होत जाते. अशा प्रकारच्या अनेक व्यक्ती, अजामेळ पापी वधे पुत्रकामे तया मुक्ती नारायणाचे निनामे. त्या अजामेळ पापी माणूस होता, मुलाचं नाव नारायण ठेवलं. तर नारायणाचं देवाचं नाव घेण्याची इच्छा नव्हती, पण मुलावर जीव होता भरपूर, म्हणून त्या मुलाचं नाव घेता घेता नारायण 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 असं मरण्याच्या वेळेला पण म्हणत राहिला आणि त्याला मुक्ती मिळाली. कथा आहे म्हणजे एनी हाऊ तुम्ही जर का ते केलं, मनापासून केलं. म्हणून ज्ञानासाठी म्हणून किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी मुख्य गोष्ट काय लागते, मनापासून वाटावं लागतं की मला हे प्राप्त व्हायला पाहिजे. जे काही आम्ही उपासना करू मनापासून केली की ती आम्हाला एक पुढचा टप्पा दाखवते. तुमची एरवीची वैचारिक किंवा आंतरिक पातळी तितकी नसली तरी ती जी मनाची ओढ आहे त्याच्यातून पुढचा टप्पा साध्य होतो. आणि तो साध्य व्हायला लागला की असं लक्षात येतं की नाही, आपण ही क्रॅक करू शकतो, पुढे जाऊ शकतो याच्यामध्ये, आणि त्याच्यामधून ती व्यक्ती त्याचा चालण्याचा वेग वाढवते. म्हणून जेवढं काही आम्ही करतो आहोत दरवेळेला ते क्वांटिटीमध्ये किंवा क्वालिटीमध्ये संतांच्या कंपॅरिझनमध्ये लावून बघितलं तर आम्ही ते खूप किरकोळ करतो, यात तर काही शंकाच नाही. पण दरवेळेला त्यांच्या टेम्पलेटमध्ये आम्ही स्वतःला बघण्याचं काही कारण नाही. आम्हाला आमचं एक स्वतंत्र आयुष्य आहे प्रत्येकाचं, आणि त्या स्वतंत्र आयुष्यामध्ये आम्ही स्वतःच्या मेथड्स निर्माण करणे की ज्यांच्या सहाय्याने आम्ही जास्तीत जास्त फोकस्ड राहू. जेव्हा आम्हाला वेळ मिळेल, आम्हाला 15 मिनिटं मिळतात, मग 15 मिनिटं मी फोकस्ड कसा राहीन याची स्वतःला तरतूद करून देणं. संत कसे करत होते जरूर बघावं, त्यांनी काय काय मेथड्स वापरल्या, पण त्यांनीही कित्येक वेळेला अंतस्फूर्त रीतीने स्वतःला तिथे आणून ठेवण्याच्या पद्धती विकसित केलेल्या आहेत. आणि सर्व उपासना पद्धती अशा प्रकारे अंतस्फूर्त रीतीनेच विकसित झालेल्या आहेत. कोणीतरी प्रयोग केले म्हणूनच झालं. पण आम्ही आमच्यावर प्रयोग करताना कचरता कामा नाही की अरे हे मला असं वाटतं बरोबर आहे की नाही, करून बघ. मनापासून वाटतंय, सेल्फ वर यावं असं वाटतं, करून बघ. आणि जर का ते तुझ्यासाठी वर्क होत असेल तर ते बरोबर आहे असं समज. मग ते शास्त्रांमध्ये आलेलं नाहीये, सगळ्या गोष्टी शास्त्रांमध्ये येत पण नाहीत. ते एक ढोबळ स्ट्रक्चर सांगितलेलं आहे. तुझ्या मनोभूमिकेनुसार तुला ते कसं अप्लाय करून पटकन तुझ्या व्यक्तिमत्वाची धारणा सोडून स्वपाशी येता येईल, ही मेथड तुझी तुला आतून स्फुरत असेल तर ते तुझं आतलं ज्ञानस्वरूपच तुला चालवतं आहे. दरवेळेला बाहेरच्या गुरूंनी काहीतरी सांगावं, शास्त्रांमधून काहीतरी शिकावं अशी ऍक्च्युली गरज नाही. रमण महर्षींच्या बाबतीत जसं आहे की कुठला बाह्य गुरु होता, कोणी नव्हता, आतूनच स्फुरण झालं. तसं मूळ तत्व आतमध्येच आहे. आम्हाला तिकडे बघायची इच्छा होत नाहीये म्हणून बाह्य गोष्टींमधून आम्हाला तिथे आणलं जात आहे. पण याचा अर्थ आम्ही बाह्य गोष्टींवरच अवलंबून राहू तर भरपूर वेळ जाईल. स्वतःपासून ज्या वेळेला वाटतं की करावं असं वाटतं, मग करून बघ, काय प्रॉब्लेम. आणि त्याच्यामधून सर्व प्रकारच्या अपूर्णता आपोआपच मागे 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 पडत जातील. संतांनी मोठ्या कृपेने कित्येक वेळेला असे जीवन प्रसंगामध्ये बघायला मिळतं की अशा व्यक्तींना संत जितक्या जास्ती जवळ करतात की जणू आई आपलं एखादं वाया गेलेल्या मुलाबद्दल आईला जसं जास्ती कन्सर्न असतो. म्हणजे एखादी व्यक्तीचं मूल जर का थोडंसं डिसेबल्ड असेल तर ते जर का आई वडील जसे वृद्धत्वाला जायला लागतात तसं त्यांना आपल्या हेल्दी मुलाबद्दल तितकी चिंता नसते, तो कमावून घेईल त्याचं तो. पण ह्याचं काय होईल म्हणून ते खूप तरतूद करून ठेवतात आणि काळजी असते अंतःकरणात. त्या प्रकारे संतांना पण अशा प्रकारची थोडीशी न चालणारी मुलं आहेत त्यांच्याबद्दल जास्ती कन्सर्न असतो. गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्यातले खूप सुंदर प्रसंग आहेत. एकदा त्यांना आप्पासाहेब म्हणून त्यांच्या इथे होते शिष्य त्यांचे, त्यांनी असं विचारलं की महाराज प्रापंचिक लोक तुम्हाला कसे दिसतात. कारण त्यावेळेला नेमकं असे भक्त सगळे महाराजांच्या बाजूला उभे होते आणि स्वतःला प्रापंचिक समजत होतेच म्हणजे. तर त्याच्यावर महाराज ते म्हणले का बरं, चांगलंच दिसतात, भजन करतात, पूजन करतात, नामस्मरण करतात, संकीर्तन करतात, सगळं चांगलंच करतात की असं म्हणून. पण असं म्हणून तो पण थांबला तिथे, त्याच्या पुढे ते वाक्य काही गेलं नाही. दुसऱ्या दिवशी महाराज सगळ्यांबरोबर बाहेर चाललेले होते आणि काही लोक दारूच्या नशेमध्ये झिंगत जशी चालतात तशी तिकडून चाललेली होती. तर त्यावेळेला महाराजांनी त्यांना विचारलं की हे तुम्हाला कसे दिसतात. तर त्याच्यावर ते म्हटले की हे काय नशेमध्ये झिंगत चाललेले आहेत, शुद्ध हरवलेले आहेत. त्याच्यावर महाराज म्हटले की साधूला प्रापंचिक लोक असेच दिसतात. तरी ते जवळ करतात. स्वतःच्या प्रकृतीच्या विभिन्न म्हणजे अतिशय
विक्षिप्त असणाऱ्या लोकांना पण संतांनी जवळ केलेलं आहे. आपण अशा प्रकारे कोण झिंगत चाललेला दिसला तर आधीच रस्ता बदलतो आपल्या वाटेला येऊ नये म्हणून. पण ते यांनी मोठ्या कृपेने अशा प्रकारच्या ज्यांची प्रकृती शुद्ध नाही, पण शुद्ध करण्याकडे कल पण नाही, अशा व्यक्तींना संत मोठ्या प्रेमाने जवळ करत. महाराजांच्या आयुष्याचा एक प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये एक बालंबट जोशी म्हणून होते, औंधचे होते मुळात, आणि त्यांना खूप पंडित होते आणि त्याच्यानंतर अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेला, पठण केलेलं. तर त्यांना महाराज असं म्हणाले की तुम्ही गोंदवल्याला या. आणि एवढं सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, सत्शील व्यक्ती, म्हणजे थोडी निग्रही स्वभावाची व्यक्ती आणि उदारपण, स्पष्ट वक्ते, असं अनेक गुणांनी हे होते. पण त्यांना थोडं काही काळ वाईट संगतीमुळे गांजाची सवय लागली, म्हणजे अफूची सवय लागलेली होती. तर महाराज त्यांना म्हटले की तुम्ही हे सगळं बाकीचं सोडा, शास्त्राभ्यास भरपूर केला, आता गोंदवल्याला चला आणि नामस्मरण करा. तर तो माणूस थोडासा म्हणजे फटकळ तोंडाचा होता. त्यांनी म्हटले की तुम्ही म्हणताय मला अगदी पटलं, मी माझं पुढचं सगळं तुम्ही म्हणाल तेवढं नामस्मरण करेन रोज, पण काय आहे की मला गांजाची सवय आहे, तर मला तो नाही मिळाला तर माझी चिडचिड होते, त्याची सोय तुम्ही करा तर मी नाम घेईन. महाराज म्हणते, हसले महाराज. लोकांना असं वाटलं की महाराजांशी असं कसं बोलतो. ते म्हटले मला अशी माणसं आवडतात जे आहे ते स्पष्टपणे सांगणारी. तुम्ही ठीक आहे म्हणले, तुमच्या त्या गांजाची सोय माझ्याकडे लागली, तुम्ही चला गोंदवल्याला. आणि त्याप्रमाणे ते गोंदवल्याच्या दत्त मंदिरात त्यांनी पुजाऱ्याची नोकरी स्वीकारली आणि महाराज म्हणतील तेवढा वेळ महाराजांनी त्यांना दिनक्रम आखून दिला, किती वेळ नाम घ्यायचं, त्याप्रमाणे ते करत असत. आणि महाराज ही न चुकता रोज एक आण्याचा गांजा त्यांना पोचवत असत. आणि एकदा काय झालं की त्यांना तो गांजा वेळेवर मिळाला नाही तिथे, आणि म्हणून ते थोडा वेळ विक्षिप्त, कारण त्यांना ती नाही मिळाल्यानंतर माणसं विड्रॉलमध्ये जातात, तसं तो एकदम चिडचिड झाली आणि एकदमच महाराजांवर ते आतून राग आला. आणि आज आता महाराजांनी कमिटमेंट केली आणि दिलं कसं नाही मला म्हणून खडसावून जाब विचारायला म्हणून ती व्यक्ती आपल्या खोलीतून बाहेर आली. आणि मंदिरात आले त्यावेळेला महाराज अनेक शिष्य किंवा भक्त त्यांना भेटायला आलेले होते आणि त्यांच्याशी ते बोलत होते मोठ्या प्रेमाने. तर हे तोपर्यंत तिथे उभे राहिले आणि त्यांनी असं बघितलं की एवढ्या प्रेमाने हे सगळ्यांशी बोलतायत आणि सगळेजण यांना मान देत आहेत. आणि त्या वातावरणाचा परिणाम म्हणून ते जी गोष्ट विचारायला आले होते ते विसरले आणि सौम्य झाली म्हणजे वृत्ती तेवढ्यात. तर थोड्या वेळाने महाराजांनी त्यांच्याकडे त्यांचं लक्ष गेलं महाराजांकडे आणि त्यांच्या लक्षात आलं महाराजांच्या की त्यांना आपण कमिट केलं तसं गांजा राहिलेलं आहे आजचा द्यायचा. तर महाराज म्हटले अरे विसरलोच की मी, स्वतःच म्हणाले. म्हणजे त्यांनी विचारायच्या आतच की तुम्हाला म्हटलं होतं पण आज राहिलं, विसरलोच, थांब म्हणलं लगेच मी जातो बाजारात आणि घेऊन येतो. त्यावेळेला मिळायचं म्हणजे मार्केटमध्ये, आता गेलं मिळत नाही. त्यामुळे एक खाण्याचा तसं ते निघाले. स्वतः बघितल्यानंतर त्यांना मनामध्ये एवढा पालट झालेला होता, उपासनेचा पालट होता, त्यांच्या व्यक्तिमत्वाचाही बघून कुठेतरी ते दिव्यत्व जाणवतच होतं की या सगळ्यामध्ये. त्यांनी पाय धरले महाराजांचे की ह्या सगळ्यातून मला सोडवा, आता या व्यसनामधून मला सोडवा. तर महाराज म्हटले की तुम्ही आता मनापासून ठरवलंय ना की सुटायचं, तर जरूर चला म्हणाले. आणि रामाचे पाय धरायला लावले मंदिरामध्ये आणि शपथ घ्या म्हणाले की आजपासून अफूला किंवा अशा कुठल्याही व्यसन अंमली पदार्थांना मी हात नाही लावणार. आणि तिथपासून त्यांचं ते सुटलं म्हणजे सुटलं. तुमची आजपर्यंत काय केलं याच्याशी काही घेणं नाही, राम कल्याण करून नेईल पुढे, असं त्यांनी म्हटलं. स्वतः मी करेन असं ते कधीही त्यांनी असं म्हटलंय. एका शिष्याने म्हटलं की माझ्यावर कृपा करा, तर मग त्यांनी असं म्हटलं होतं की मी कृपा करेन, मी काहीतरी करतो, या शब्दाने मी माझी जीभ कधी विटाळली नाही जन्मात, त्यामुळे मी तसं करणार नाही, म्हणून राम करेल हेच खरं, असं त्यांचा एकूण भाव होता. त्या भावाने संतांकडे बघून बघून पण आम्ही अशा प्रकारे संत किंवा भगवंत ॲश्युरन्स देत आहेत की तू पहिलं काय केलं आहेस त्याच्याशी घेणं देणं नाही, पण तो ॲश्युरन्सचा उपयोग करून पुन्हा आम्ही स्वतःची वृत्ती पालटवून स्वतःला ज्ञानस्वरूपाकडे आणणं हे आमचं कर्तव्य. किती वेळा करायला लागेल, सारखं करायला लागलं तरी चालेल. अशा प्रकारे थोडं पुन्हा 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 ओढाळ आहे मन, त्यामुळे ते पुन्हा जुन्या संस्कारामध्ये नेतं, त्याला काही इलाज नाही. पण जितका कसोशीने आम्ही स्वतःची कमिटमेंट जर पुरत नसेल तर देवाला कमिटमेंट करणं, गुरूंना कमिटमेंट करणं
जसं महाराजांनी या प्रसंगामध्ये करून घेतलं की आतून जी त्याला सुधारायची उर्मी आहे, त्या सुधारायच्या उर्मीला एक कमिटमेंटचा भाग दिला. कारण त्या भावनिकतेतून त्यांच्या ते आलं, पण जेव्हा पुन्हा कधी त्यांना तशा प्रकारची ओढ निर्माण होईल, तलफ लागेल, त्यावेळेला ती व्यक्ती जाणारच नाही असं सांगता नाही येणार त्या वाटेला. मग रामाला दिलेली शपथ आहे, त्याने मी राहीन आतमध्ये. म्हणून आत्मस्वरूपाला त्याचा वेध घेऊन राहणं किंवा ईश्वराशी संबंधित होऊन राहणं, या कुठल्याही गोष्टीने आमच्या आंतरिक वृत्तीचा पालट करून घेणं आणि जे जे काही केलंय त्या सगळ्यातून बाहेर पडणं. चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा असं तुकाराम महाराजांनी म्हटलं की तुला चल मोकळा केला, पूर्वी काय केलंच ना सोडून दे. चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, आत्तापासून विठ्ठलाचं नामस्मरण घे. तुझं पापची नाही ऐसे, नाम घेता जवळ ऐसे. पंचपातकांच्या कोडी, नामे जळता न लगे घडी. त्याच्यापुढे त्यांनी म्हटलंय, केली मागे नको पाहो, तुझं जमाना आम्ही आहो, तुला आम्ही जामीन राहतो. की मागे काय केलंस त्याच्याबद्दल तुला काही शिक्षा नाही होणार. बी अश्युअर्ड. ती पापाची संकल्पना डोक्यातली काढून टाक. मी पापी आहे हे काढून टाक. स्वामी कित्येक वेळेला तो विनोद सांगत असत की एकदा त्या आदिवासी जमातीमध्ये ते मिशनरी लोक प्रचाराला गेले ख्रिस्ती धर्माच्या, आणि मग तिथे गेल्यानंतर मग तुम्ही पापाचे पुत्र आहात, मग तुम्हाला हे येशूला शरण आलात तरच तुम्ही पूर्णत्वाला जाल किंवा असं पुण्य मार्गाला जाल. तर एवढं सगळं सांगून झाल्यानंतर त्याने त्या आदिवासी लोकांना, ती साधी लोक आपली, काय कळलं असं, तर त्याच्यावर तो म्हणाला की एवढं पाप आम्ही कधी आजपर्यंत पाहिलेलं नव्हतं की जेवढं तुमच्या बोलण्यात ऐकलं. तसं स्वतःला पापी मानणं हा जो भाग आहे, चुका होतात आणि त्याच्यामधून सुधारायला पाहिजे हा भाग वेगळा आहे. पण इन इटसेल्फ आम्ही स्वतःला लो मानत राहणं आणि कशामुळे तरी आम्ही कोणाला तरी शरण गेल्यानंतर सुधारू, हा भाग जरी भावनिकतेतून बरोबर असला किंवा सुधारण्याचा ट्रिगर म्हणून बरोबर असला, तरी गीतेने मुख्य भाग सांगितला की आतून पलट व्हायला हवा असेल परमनंटली, तर ज्ञानस्वरूपाला तुझ्याच आतमध्ये असलेल्या त्याचाच आधार घे. थोडा कठीण आहे तो मार्ग म्हणून टाळू नकोस. माणसाला असं असतं की त्यापेक्षा जरासं काहीतरी सोपं सांगा, त्याच्यातून आम्ही टप्प्याटप्प्याने उद्धरून जाऊ. टप्प्याटप्प्याने नको, आत्ताच उद्धरून जा, या मोमेंटलाच. त्याला स्वामींनी खूप सुंदर अष्टावक्र गीतेच्या एका श्लोकावर भाष्य करताना म्हटलंय की या सगळ्या प्रकारे अशा वृत्ती कंट्रोल करत राहणं हा उद्देश नाहीये. उद्देश स्वरूपावर राहणं आहे. आणि स्वरूपावर राहणं करत नसू आणि नुसतं वृत्ती सांभाळत बसलो तर त्यांनी असं म्हटलं की शेताला कुंपण घालणं महत्वाचं आहे, पण त्या कुंपण घालण्याबरोबर आतमध्ये बीज पेरणं शेतामध्ये हे जास्ती महत्वाचं आहे. नुसतीच कुंपणं घालत बसले आणि बी पेरायचं राहिलं तर कुठलंही पीक येणार नाही. पण म्हणून बी पेरण्यावर आणि त्याची निगा राखण्यावर मुख्य फोकस ठेव. कुंपण घालणं हा एक सेकंडरी किंवा पूरक म्हणून भाग करताच येईल. त्याप्रमाणे व्यक्तिमत्वाचा विकास हा पूरक भाग आहे, करता येईल. पण मुख्य तो व्यक्तिमत्वाचा विकास झाल्यानंतर आम्ही ज्ञानस्वरूपाला जाऊ असं होणार नाही. ज्ञानस्वरूपाचा वेध घे आणि तुला असं लक्षात येईल की तुझ्या त्या सगळ्या अवगुणांसकट किंवा त्यांना बाजूला करून तू आत्ताच ज्ञानस्वरूप आहेस हे तुला लक्षात येईल. आणि त्याचा ॲश्युरन्स, त्याच्यासाठीचं म्हणून एक्सक्यूज कोणी स्वतःला देऊ नये की आम्ही ना किरकोळच आहोत. तसं नाही, पाप्यातला पापी असलास तरी तू एलिजिबल आहेस असं म्हटल्यानंतर आपण असं म्हणू शकत नाही की आम्ही एलिजिबल नाही आहोत. अशा प्रकारे स्वतःला ज्ञानस्वरूप जे कळलेलं आहे विचारांनी ते अनुभवाला येण्यासाठी आणि अनुभवाला आल्यानंतर ते स्थिरावण्यासाठी म्हणून काही वेळेला जे पुश लागतात ते या ओव्यांमधून, या ओव्या नित्यपाठाच्या किंवा कुठल्याही प्रकारच्या श्लोकाचं पठण करताना त्याच्याकडे लक्ष देऊन केलं तर त्यातला तो भाव आहे तो अधिक व्यक्त होतो. नुसतं एक रिच्युअल म्हणून आम्ही जर का दणादण म्हणून मोकळे झालो तर त्याने काहीही संस्कार अंतःकरणाला प्राप्त होत नाही. काहीतरी बरं वाटतं एवढंच आमचं रुटीन मधलं एक काम झालं, पण तेवढ्याच वेळामध्ये त्या शब्दांकडे लक्ष दिलं तर त्या ओव्या आम्हाला शिकवतात आणि ताजं राहतं ते. कारण रोज आम्ही वेगवेगळ्या माइंडसेटमधून जात असतो. कधी कधी आम्हाला अध्यात्म जमतं असं वाटतं, कधी कधी काहीतरी घरात झालेलं असतं किंवा आजूबाजूला चालू असतं, त्याच्यामध्ये आम्ही लो फील करतो. त्यावेळेला ही ओवी जर का लक्ष देऊन म्हटली तर असं लक्षात येतं की नाही, आम्ही जमणार नाही असं नाही, कल्मशाचा आगरू जरी असलो तरी मला होऊ शकेल हे. अशा प्रकारे महाराज हात देत आहेत वर यायला.
मानसिकतेतून त्या लो वाटण्याच्या त्याचा उपयोग करून घेऊ. याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव वसंतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम